जो भूमिपुत्र आहे, जो जमीन मालक आहे, त्याला प्रकल्पामधला प्रॉफिट मिळाला पाहिजे, असं एक उदाहरण तुम्ही दिलं. मी म्हणतो की आता ही तिसरी मुंबई होत असताना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या बाजूला असताना विविध जे प्रकल्प येत आहेत, ज्याच्यामध्ये अनेक सारे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असतील, मल्टीमोडल कॉरिडोर असेल, त्याचबरोबरीने गेल लाईन गेल्यात, काही ठिकाणून हाय टेन्शनच्या नवीन लाईन गेल्यात, नैनासारखा प्रकल्प आला, MSRDC आलाय. याच्यामध्ये कुठेतरी आपला भूमिपुत्र हरपला जातोय, कारण त्याच्या तो जमिनी विकतोय. या सामाजिक प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने पाहता? एक गोष्ट अशी आहे, शेती शेतकरी करतोय का? शेती ओसाड आहे, जवळजवळ आहे की नाही? हो. शेती आम्ही राखून ठेवायची आहे. पुढल्या 10 वर्षांनी भाव जास्त मिळेल, 20 वर्षांनी मिळेल, आम्ही मेलो चालले, आमच्या मुलांतरी मिळेल, ही भावनाच करून चाललंय. पण मला वाटते शेती लागवड 25% होत असेल, 75% 80% शेती लागवड होत नाही. तुम्ही शेतकऱ्याचेच मुलं, पण तुम्ही मात्र शिकलात. मी शिकलो, तुम्ही शिकलात, आता वेगळे धंदे करायला लागलात, उद्योगात गेला. मी शिकलो, उद्योगात गेलो. तुम्ही लंडनला गेला, अमेरिकेला गेलात, शिकून आलात, त्यामुळे आता किती धंदे करतायत? 3-4 धंदे करतायत, आणि त्याच्यामध्ये पोटापाण्याचं भागतोय, मुलांना शिकवणार, मुलांचंही होणार आहे. तर पहिलं गरज आपल्याला असं आहे की हे पैसे जर आले त्याचा योग्य वापर करणं, पुढली पिढी सुशिक्षित करणं. तुम्ही नक्कीच जे म्हणाला, प्रकल्पामधला प्रॉफिट घ्यायचा असेल तर प्रकल्पाचे भागीदार बना, स्वतः विकासक बना. ही जी काही भूमिका आहे ती आपल्या समाजाने कुठेतरी पत्करली पाहिजे. तेव्हा जाऊन जमीन मालक असल्याचा खरा फायदा जो आहे तो त्यांना होऊ शकेल. कारण शिक्षण घेऊन आपल्याला नवीन उद्योग काहीतरी करावं लागेल.